संजय राऊतांकडून चंद्रशेखर बावनकुळेंचा फोटो ट्विट. बावनकुळे कसिनो खेळत असल्याचा राऊतांचा दावा. राऊतांकडून सीबीआय चौकशीची मागणी. राऊतांच्या ट्विटला भाजपचं प्रत्युत्तर. आदित्य ठाकरेंचा एका पार्टीतला फोटो ट्विट. ठाकरेंच्या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हिस्की? भाजपचा राऊतांना सवाल. संजय राऊत यांची मानसिक अवस्था बिकट. मोहित कंबोज यांची टीका. तर माझे 25 लाख देखील त्यांनी परत केलेले नाहीत. त्याच पैशातनं राऊतांनी स्वतःवर उपचार करून घ्यावेत. कंबोज यांचा राऊतांना टोला. बावनकुळेंचा कसिनो खेळतानाचा फोटो गंभीर, याची चौकशी व्हावी. नाना पटोलेंची मागणी. भाजप प्रदेशाध्यक्षांकडे एवढा पैसा आला कुठून? पटोलेंचा सवाल. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू. शरद पवार सुनावणीला उपस्थित, तर अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारही निवडणूक आयोगात. भंडाऱ्यामध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भंडाऱ्यातल्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर कार्यक्रम संपन्न. भंडाऱ्यातल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात अजित पवारांचं भाषण सुरू असताना घोषणाबाजी. गोसेखुर्द धरणग्रस्तांनी फडकवले बॅनर. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा. कोट्यवधींचा खर्च करून सरकारचं नवं नाटक सुरू. रोहित पवारांची शासन आपल्या दारी कार्यक्रमावर टीका. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या राड्या प्रकरणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस. प्राथमिक चौकशीसाठी हजर राहण्याचे पोलिसांचे आदेश. सूडबुद्धीने ठाकरे गटाच्या नेत्यांना नोटीस बजावली. खासदार संजय राऊतांचा आरोप. तर गद्दारांना तुडवा अशी बाळासाहेबांची शिकवण. त्यानुसार आम्ही वागलो, मग नोटीस का? राऊतांचा सवाल. 12 डिसेंबरला नागपूरमध्ये शरद पवारांचा वाढदिवस साजरा होणार. शरद पवारांचा वाढदिवस आणि रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेचा समारोप एकाच कार्यक्रमात होणार. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती. मुंबईतल्या डिलायल रोड उड्डाणपुलाचं या आठवड्यात उद्घाटन होण्याची शक्यता. येत्या 2 दिवसात औपचारिक उद्घाटनाची तयारी. उद्घाटनापूर्वीच उड्डाणपूल सुरू केल्यानं आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल. राज्यामध्ये कायद्याचं राज्य. चुकीला माफी नाही. चुका करणाऱ्यांना योग्य वेळी ब्रेक देणं गरजेचं. डिलायल रोड उड्डाणपुलाचं उद्घाटन केल्याप्रकरणी भरत गोगावलेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा. मंदिरातल्या दानपेट्या काढल्या तर त्या मंदिराची देखरेख न करता पुजारी पळून जातील. वडेट्टीवारांचं मंदिरांबाबत वादग्रस्त विधान. बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर आज देशाचे 2 तुकडे झाले असते. विजय वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य. विजय वडेट्टीवार हे युटर्न विरोधी पक्षनेते. ओबीसींबद्दलची वडेट्टीवारांची भूमिका संशयास्पद. भाजप नेते आशिष देशमुख यांची प्रतिक्रिया. 27 नोव्हेंबरपासून कंत्राटदारांचा संप. विकास कामाचे 10,000 कोटी रुपये सरकारने थकवल्याचा आरोप. अर्थमंत्र्यांना भेटून कंत्राटदारांचे प्रश्न सोडवले जातील. कंत्राटदारांच्या संपावर मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. 2023च्या फायनल करता बीसीसीआयने माझ्यासह 83च्या संघातल्या सर्वांना आमंत्रित करणं अपेक्षित होतं, मात्र बीसीसीआयने कुणालाच बोलवलं नाही. कपिल देव यांच्याकडनं खंत व्यक्त. पहिल्या विश्वविजेत्या संघाच्या कर्णधाराला अंतिम सामन्याचं आमंत्रण नाही. कपिल देव सामन्याला आले असते तर काहींच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं. राऊतांचा मोदींवर निशाणा. एकनाथ खडसेंची मानसिकता खराब झाल्यामुळे ते काहीही आरोप करतात. आरोप करताना त्यांनी पुरावे द्यायला हवेत. आमदार चंद्रकांत पाटील यांचे एकनाथ खडसेंना प्रत्युत्तर. रत्नागिरीत शिंदे गटाचे आमदार योगेश कदमांचा फोटो असलेला दिवाळी शुभेच्छा संदेश देणारा बॅनर अज्ञातांनी फाडला. या प्रकरणी 3 संशयितांविरोधात दापोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. ज्येष्ठ गायक संगीतकार कल्याणजी गायकवाड यांच्या वारकरी संगीत परंपरा पुस्तकाचं प्रकाशन. संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित. ज्येष्ठ गायक पंडित अजय पोहनकर, खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती. यावेळी अजय पोहनकरांसह विविध मान्यवरांचा सन्मान. आराध्य संगीतालयाचा सुरताल शास्त्रीय संगीत कार्यक्रम संपन्न. तबलावादक प्रफुल्ल आठवले यांचं सादरीकरण. सनईवादक किरण शिंदे, तबलावादक अरुण शिंदे, शास्त्रीय गायक चिन्मय वैद्य यांचाही कलाविष्कार. कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग. मंत्री मंगलप्रभात लोढा, आकाशवाणी गायिका अपर्णा दिवलकर यांची विशेष उपस्थिती. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सर्वपक्षीयांचं आंदोलन. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर रास्ता रोको. माजी मंत्री राजेश टोपेंसह आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. छत्रपती संभाजीनगरमधील पाण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण. काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल आणि पोलीस यांच्यात झटापट. जालन्याच्या अंतरवाली सराटीत झालेल्या लाठीमारीचे आदेश देवेंद्र फडणवीसांनी दिलेले नव्हते. जालना जिल्हा माहिती अधिकारी आरसी शेख यांची माहिती. स्वाभिमानी सेनेते रविकांत तुपकर शेतकरी एल्गार मोर्चाला सुरुवात. हजारो शेतकऱ्यांचा मोर्चात सहभाग. कापसाला 10,000 तर सोयाबीनला 7,000 रुपये भाव मिळावा, शेतकऱ्यांची मागणी. मुंबईतल्या साकीनाक्याच्या असल्फा भागात 2 उपहारगोरांवर हल्ला. घटना सीसीटीव्हीत कैद. हल्ल्याप्रकरणी 4 आरोपींना अटक. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हौशी मराठी नाट्य स्पर्धेचं आयोजन. साहित्य संघ मंदिर गिरगाव आणि यशवंत नाट्य मंदिर माटुंगा येथे रोज सायंकाळी 7 वाजता प्रयोग. 28 डिसेंबरपर्यंत चालणार स्पर्धा.
मुंबईच्या औशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वीरा देसाई रोड परिसरात चोरांचा सुळसुळाट. रात्री घरात शिरून चोरीचा प्रयत्न. घरात काही न मिळाल्यानं चोरट्याने दुचाकीवरचं हेल्मेट चोरलं. खंडणी घेताना कृषी सहाय्यक महिलेला मुलासह अटक. आरोपीकडनं बलात्काराचा गुन्हा दाखल करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी. नाशिकमध्ये गुन्हा दाखल. पुण्यातल्या बाणेर परिसरात किरकोळ कारणावरून गोळीबार. एक तरुण जखमी. हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. नवी मुंबईच्या मेट्रो स्टेशनला सेंट्रल पार्क नाव देण्यास ग्रामस्थांचा आक्षेप. हे स्टेशन मुरबी गावालगत येत असल्यानं मुरबी पार्क असं नाव देण्याची स्थानिकांची मागणी. मुंबई बडोदा एक्सप्रेस वेचं काम करत असलेल्या GR कंपनीची बोट वैतरणा पात्रात उलटली. बोटीवरच्या 20 जणांना वाचवलं. एक जण बेपत्ता. नंदुरबारच्या तोरणमाळ येथे आदिवासी पर्यटन महोत्सवाचं आयोजन. महोत्सवात आदिवासी कला सादरीकरणाचं वस्तू प्रदर्शन आणि निसर्ग सहलीचा समावेश. गोव्यातल्या बंडाळा गावात ब्लॅक पॅन्थरला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद. धुमाकूळ घालणाऱ्या ब्लॅक पॅन्थरने आपला मोर्चा तळसाय गावाकडे वळवला. परभणी जिंतूर महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको. दुधगाव महसूल मंडळ दुष्काळग्रस्त जाहीर करून उपाययोजना लागू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. परभणीत थायलंडमधील पंचधातूच्या 6 फुटी गौतम बुद्धांच्या मूर्तीचं वितरण. कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांसह थायलंडच्या भिक्खूंची उपस्थिती. बारामती शहरात टिपू सुलतान जयंतीवर बंदी घालण्याची मागणी. बारामतीत बजरंग दल आणि हिंदू संघटनेचं ठिय्या आंदोलन. टिपू सुलतानच्या मिरवणुकीला बजरंग दलाकडून विरोध. देशातील माजी सैनिक विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्याच्या तयारी. या लढ्याला देशभरातले 40 लाख सैनिक साथ देणार. अहमदनगरच्या राळेगणचे तिथे पार पडलेल्या माजी सैनिकांच्या मेळाव्यात निर्णय. जळगाव जिल्ह्यातल्या मेहरून तलाव परिसरात छठपूजेचा कार्यक्रम. हजारो महिलांकडून नदीकाठावर छठपूजन. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगडमधील विजयदुर्ग किल्ल्यावर भव्य दीपोत्सव साजरा. महादरवाजात 100 पणत्या आणि 51 मशालींची रोषणाई. आज जागतिक बालहक्क दिन. बालहक्क दिनाच्या पूर्वसंध्येला राजभवनातील प्रमुख वास्तूंवर निळ्या रंगात रोषणाई. देवदिवाळी निमित्ताने 27 नोव्हेंबरला काशीतील गंगा घाटावर 11 लाख पणत्या लावल्या जाणार. यापैकी 1 लाख पणत्या गायीच्या शेणापासून तयार केलेल्या असणार. देवदिवाळीला 7 ते 8 लाख भाविक गंगा घाटावर येण्याची शक्यता. 65व्या महाराष्ट्र केसरी किताबासाठी आज धाराशिवमध्ये लढत. मॅट गटातून गतवेळचा केसरी शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ, तर माती गटातून गणेश जगताप आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यात अंतिम सामना. अंतिम सामन्यात विजयी होणारे मल्ल केसरी किताबासाठी भिडणार. गोव्यामध्ये आजपासून आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव इफी 54व्या महोत्सवाला सुरुवात. पणजीतल्या श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियमवर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते एका दिमाखदार सोहळ्यात महोत्सवाचा शुभारंभ होणार. कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर संगीत देवबाभळी घेणार प्रेक्षकांचा निरोप. श्री षण्मुखानंद सभागृहात होणार नाटकाचा 500वा आणि शेवटचा प्रयोग. धूम आणि धूम 2 चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गढवी यांचं निधन. रविवारी मॉर्निंग वॉकला गेलेले असताना हृदयविकाराचा झटका आल्यानं निधन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.